आपण आपल्या शेताच्या दक्षिणेला आणि पश्चिमेला एक बफर झोन तयार केला आहे, ज्याच्यामध्ये कडेला झाडं आहेत जी उन्हाचं नियंत्रण करतात, तापमानाचं नियंत्रण करतात, मातीची धूप थांबवतात, भरपूर पालापाचोळा गळून जमीन सुपीक करतात. हे खूप वाढल्यानंतर त्या बाजूला आंबे वाढले नाहीत, म्हणजे आंब्याची वाढ त्या दिशेला झाली नाही, ज्या हिशोबात व्हायला पाहिजे त्या हिशोबात झाली नाही. आणि हे खूप उंच झाल्यानंतर आपण त्याचे लाकडं तोडली, झाड तोडलं, त्याचा पाला ओलासुद्धा आणि सुकासुद्धा इथे गोळा करून ठेवला. याला ही चिंच आहे, पण वेगळ्या प्रकारची झाडं आहेत, त्याच्या चिंचेला काटे आहेत, म्हणून मग आपण हे पानं इथे गळून जावी म्हणून ठेवलेलं आहे. आणि ह्याचे जे मधली लाकडं आहेत, मोठ्या फांद्या, त्या तुकडे करून आपण त्याचा बेडमध्ये वापर करतो आहे किंवा कोळसा करायला वापर करतो आहे. आणि पूर्ण झाड तोडलं नाही, ते परत वाढणार आहे. त्याचे ही झाडं जी आहेत ते दर 2-3 वर्षांनी आपल्याला खत म्हणून, जळण म्हणून, चिरस्थायी गादीवाफे तयार करण्यासाठी, अशी वेगळ्या कामासाठी आपण हे झाडांचा वापर करतो. आणि 4-5 वर्षात हे परत वाढतात, हे परत आपण वापर करायचा. उंची, रुंदी, पसारा त्याचा कमी करायचा, म्हणजे बाकीच्या फळझाडांना त्रास होणार नाही. आणि तसं जे काम आहे, तापमान नियंत्रण, आर्द्रता नियंत्रण, माती संवर्धन, हे सगळं ते चालूच ठेवेल. तर अशा पद्धतीने आपण केलं तर आपल्याला अपारंपरिक ऊर्जा तर मिळेलच, म्हणजे कोळसा, लाकूड मिळेलच. अधिक आपल्याला वातावरण जे तापमान आहे, आर्द्रता नियंत्रण आणि मृदसंधारण आणि जलसंधारण, या सगळ्या गोष्टी ह्याच्यातनं होणं शक्य आहे. आणि ते आपण गेली काही वर्ष करतो आहे. म्हणजे आपण सुरुवात केली 1990पासून, आणि साधारणपणे 2010पासून झाडं वाढल्यानंतर त्याचा वापर आपण वेगळ्या पद्धतीने सुरू केला. कोळसा करायचा आहे आपल्याला, तर कोळशासाठी तयारी चालली आहे. लाकडं गोळा करून ठेवली आहेत, ती आता आपण भट्टीसाठी लावतो आहे. भट्टी करताना आतमध्ये बारीक लाकडं आहेत, त्याच्यावरती असे लावत लावत पिरॅमिडसारखं लावत जाणार. आणि सगळी लाकडं रचून झाली की जे पुढचं आहे ते शूटिंगमध्ये दाखवेन, मी व्हिडिओमध्ये दाखवेन. जे लाकडं तोडून ठेवलेली होती ते आता कोळशाची भट्टी लावण्यासाठी त्याची रचना करणं चालू आहे. त्या रचनेमध्ये जाडी लाकडं, बारीक लाकडं असं आलटून पालटून हे लावत जातात. आता हे जे वयस्कर गृहस्थ आहेत ते ह्याच्यातले दर्दी आहेत. या प्रत्येकाला काहीतरी वेगळे स्किल असतात, तसं यांच्याकडे भट्टीचं स्किल आहे. तर त्यांना आम्ही बोलवतो दरवर्षी, आणि ते आपल्याला भट्टी लावून देतात. आपल्याहून उंच करायचं नाही, रुंद केलं तरी चालतं, खूप रुंद करूनही चालत नाही. म्हणजे एकाच्या जे 2 भट्ट्या लावायला लागतात. मग ते सगळे लाकडं नीट लावलेत, जे कुठलंही ढासळणार नाही, आणि त्याचं लोड सगळं आतमध्ये जाईल, म्हणजे पडायचं झालं तर आतमध्ये पडत राहील, ते बाहेर काही पडणार नाही. हे लाकडं रचून झाले आहेत, आता त्याच्यावरती गवत लावणार. आणि त्या गवतावरती माती टाकणार. गवत नाही लावलं तर माती आतमध्ये जाईल आणि तिथे खूप माती लागेल आणि आतमध्ये पेटणार नाही. तर हे गवत आहे, एक पडदा तयार झाला थोडक्यात छोटासा, इथे पेटेल पण. आणि मग हे सुकलेलं गवत त्याच्यावरती लावणार चारी बाजूनी, म्हणजे त्याला पडदा शिवल्यासारखा, आणि त्याच्यावरती माती घालून ती माती 4 बोटं पडेल एवढी टाकणार.
मी ह्याला एका ठिकाणी एक छिद्र ठेवलेलं असतं ज्याच्यातनं आतमध्ये पेटवायचं. मग त्या मातीमधनं आतलं जसं पेटत जाईल तसं धूर येत राहतो. भट्टीला लावण्यासाठी गवत आणलं आहे. हे कोताल म्हणून गवत आहे. ते आपण त्याच्यात वरती लावणार भट्टीवर लाकडांवरती. हे जे गवत वरती टाकलं आहे ते गवत सारखं बसावं म्हणून त्याच्यावरती जाऊन चेपत आहेत. आता खालची लाकडं लावताना एवढी चांगल्या पद्धतीत लावली आहेत की तो वरती गेला आहे तर ते खाली ढासळत नाही आहे. आता हे सगळं चेपून झालं की त्याच्यावरती मग नंतर माती घालणार. त्याच्यावर माती लावली आणि माती लावून ते सगळं झाकून टाकलं आहे. ते 2 बोटं साधारण 1-2 इंच जाड अशी माती लावली आहे त्याच्यावर. आणि ते सगळं गवत चेपेल आणि त्याच्यामध्ये एकदम पेटणार नाही लाकूड. हे जे आहे इथे हे जे भोग दिसतंय याच्या आतमध्ये लाकडं गवत लावलं आहे सेंटरपर्यंत. इथून ते पेटवणार. आता हे सगळं मातीने झाकलं आहे, खालपर्यंत झाकणार नाहीत. आणि ह्याचा हेतू हा असतो की लाकडं पेटू नयेत, धुमसावीत, जे अग्नी नाही झाला पाहिजे. आणि या मातीतनं हलका हलका धूर बाहेर येतो. मग हे लाकूड इनॲरोबिक मेथडनी जळत राहतं, त्याचा कोळसा होतो. ही जी भट्टी तयार केलेली आहे, ही जी भट्टी रचलेली आहे त्या रचलेल्या भट्टीमध्ये इथे एक छोटंसं होल दिसतंय. त्या होल आतपर्यंत असा एक बोगदा आहे केलेला रस्तानाच. आणि काठीच्या मदतीने इथे पुढे तोंडाला आग ठेवणार आणि ते काठीने आतमध्ये ढकलणार. आणि मग ते आतमध्ये ढकललं म्हणजे तोंडावरतीच नाही जाणार तर याच्या मध्यभागी आग लागेल अशा पद्धतीने ही जी काही काठी ठेवली आहे काठीच्या मदतीने ते आत ढकलणार. आणि मग ती हळूहळू हळूहळू भट्टी जळत राहणार. ही मशाल बनवता येतो काठीची. ही मशाल बनली की त्याच्यावरती थोडंसं चांगलं पेटावं म्हणून थोडं डिझेल घालणार. हे लांब काठी आहे, त्या लांब काठीने ती मशाल आतमध्ये मध्यापर्यंत पेटेल असं पोचवणार. त्याच्यावर आपण आता डिझेल घालतोय. आता या काठीची लांबी एवढी आहे की ती जी भट्टी लावली आहे त्याच्या सेंटरपर्यंत आतमध्ये ती आग गेली पाहिजे. जे तो जो मशाल केली आहे ते त्याच्या सेंटरला जाईल. आणि हे जे ह्याला दरवाजा ठेवला आहे आपण, हा त्याने पद्धतशीर दरवाजा केला आहे म्हणजे इकडनं आतमध्ये हवा जाईल. आतपर्यंत काठी घातले सेंटरपर्यंत की त्याच्यामध्ये सेंटरलाच ते पेटेल. खालनं आग लागली आहे, पेटली आहे. आता ह्याच्यामध्ये ते हळूहळू वरनं धूर यायला लागतो. इथे हा धूर येतोय बघा, म्हणजे आतमध्ये ते पेटायला लागलं आहे.
आणि असा धूर सगळीकडनं यायला सुरुवात होते. आणि मग हे धूर येणं जे म्हणजे पेटत राहतं, धुमसत राहतं, पेटत नाही. आणि जेव्हा पूर्ण धूर येणं थांबतं, साधारण 24 ते 30 तासामध्ये थांबतं. म्हणजे आतमध्ये भट्टी पूर्ण झाली असं समजलं जातं, की आता सुरुवात झाली. म्हणजे आत्ता सकाळी आपण 9 वाजता लावलं, पेटवलं, तर सगळीकडनं आता हळूहळू धूर यायला सुरुवात होईल. हा वेगळ्या ठिकाणाहून धूर यायला लागला. आता या आतमधनं त्या जो दरवाजा आहे त्यातनं धूर यायला लागली. आता हे जे रस्त्यानं रचना अशी आहे की इथे जे मध्ये गवत दिसतंय हे ती हवा जाण्यासाठी आहे. खाली माती घातली, वरती माती घातली, म्हणजे आतमध्ये हवा जाणार ती ह्याच्या माध्यमातूनच आतमध्ये हळूहळू जाणार. तसे हवा जायला पण पाहिजे आणि पेटायला पण नाही पाहिजे. अशी जी रचना केली आहे त्या रचनेमध्ये आता तो जो दरवाजा ठेवला आहे त्याला हे लाकडं लावून एंट्री बंद करणार, त्याची हवा जायची एंट्री बंद करणार. आतमध्ये आता पेटलं आहे, म्हणजे हे सगळे येते, धूर येते सगळीकडनं. आता हे जे होल ठेवलं आहे आतमध्ये जाळायला ते आता लाकडं लावून बंद करणार. म्हणजे खूप हवा आतमध्ये गेली तरी एकदम पेटेल, त्याच्या खूप हवा नको आहे जायला आतमध्ये. आतमध्ये ते होल बंद करताना सुकी लाकडं, ओली लाकडं, सुकी लाकडं, ओली लाकडं असं दोन्ही वापरतात. हे जे ते ओली लाकडं आहेत तोडलेली. आता हे जे वरनं धूर येतोय त्या धुरामधनं पेटण्याची शक्यता आहे, म्हणून ते काठीने ते छिद्र बंद करणार. तो असं एक थोडा वेळ करायला लागतं. आणि हे सुद्धा छिद्र बंद केलं. आता अपेक्षित काय आहे, ते बाजूचे गवत जे आहे खाली त्या गवतामधनं आतमध्ये हवा जावी, वरनं हवा जात असेल तर पेटेल. तिथून पण आतमध्ये हवा जायला गेट ठेवला आणि बाकीच्या ठिकाणी माती टाकून बंद करणार. म्हणजे तिकडनं हवा आतमध्ये किती जायला पाहिजे हे भट्टी लावणारा ठरवतो. आता सगळीकडनं येणारी हवा त्याने काठीने माती हलवून बंद केली.
त्या गवताच्या बाजूने आता ही भट्टी सगळी लावून झाली. आता फक्त धूर येतील तिथे जास्त ढासळणार नाही याची काळजी घेणार. सगळीकडे सारखी भट्टी लागली आहे चांगल्यापैकी. याचा अजून एक फायदा होतो आहे आम्हाला की भट्टी लावली आहे. आत्ता आंब्याचा मोहर फुटला आहे, म्हणजे अजून वास नाही आला. हा वास सगळा धूर शेतभर पसरतो आहे आणि किडही कमी होणार आहे. तुडतुडा, उबदारपणा हवेचा, हे दोन्हीहून मोहर चांगला येणार आहे. भट्टी चांगली पेटल्याचं लक्षण असं यांचं मत आहे की खालनं चांगलं छानपैकी धुमसते. ही भट्टी बरीचशी तयार झाली आहे. ती भट्टी झाल्यानंतर आता खालचं गवत आहे ते थोडंसं आतमध्ये हवा जायला नको म्हणजे आता गवत काढून इथलं गवत अजून काढायचं आहे. ते पेटताना दिसतंय तुम्हाला, हे भोग पण दिसतंय. आतमध्ये कोळसा झालेला दिसतोय. तर हे जे आहे आता गवत काढणार आणि गवत काढून तिथे माती चढवणार वरती परत. या बाजूची माती चढवून झाली त्याची एकाची भट्टी झाली. तिकडची अजून पेटायला पाहिजे कारण काही ठिकाणी लाकडं मोठी आहेत. तर ह्याच्यातला त्याने मधला एक नमुना काढून बघितला. हा कोळसा झाला. भट्टी जी उंच होती, रुंद होती, ती सगळी खाली बसली. तर ते जे खाली बसताना भोकं उघडी होत आहेत. मग ते त्या हत्याराने बनवले त्याने ते फावड्यासारखं. त्याने ते मातीसारखी बसवणार त्याच्यावर परत. ही आपली कोळशाची भट्टी तयार झाली. हे आता तुम्हाला दिसतंय की आतमध्ये कोळसा तयार झाला. हा आता हे जे मातीमध्ये हे जे लावलेलं गवत आहे, कोळसा झालेला आहे, हे सगळं आपण ॲक्टिवेटेड चारकोल करू शकतो आता. काशीराज भारी काम केलं तुम्ही. हे भट्टी फोडणं चालू आहे आणि भट्टी फोडताना आतमध्ये तो कोळसा तर ते ह्याला म्हणतात लाकडी कोळसा. आणि भट्टी अशी चारी बाजूला कोळसा बाहेर काढत जाणार. हा असाच ठेवणार ढीक, त्याच्यावर पाणी मारणार म्हणजे ते जे काही उष्णता असेल ते संपवणार. म्हणजे नाही तर तो परत पेटेल, आतमध्ये धग आहे त्याच्या.
आता त्यांनी काय केलं, वरची लाकडं काढली आणि परत बुजवलं. इथे परत बुजवलं त्यांनी. याच्यावरती निखारे आहेत ते, त्याच्यावरती पाणी घालणं. आपल्या भट्टीमधनं हा एवढा कोळसा तयार झाला आहे. तो पलीकडे जो आहे तो नीट नाही तयार झाला. आता पुढच्या भट्टीमध्ये तो आपण लावणार. आता हा 2 दिवस झाले. आता आपण भरू शकतो. स्टोअरमध्ये भरून ठेवला आणि वर्षभर वापरणार.